आता बातमी नितेश राणेंची आहे। लवकरच मुंब्र्याचं मुंब्रादेवी नामांतर होणार आहे। इस्लामपूरचं ईश्वरपूर केलं तसं मुंब्र्याचंही मुंब्रादेवी करणार असं नितेश राणे म्हणाले। हिंदुमय करण्याचं काम आम्ही सगळे करतोय असंही नितेश राणेंनी म्हटलंय। मुंब्राचा उल्लेख केला मगाशी तुम्ही मुंब्राचा उल्लेख केला। मुंब्राचं नाव मुंब्रादेवी म्हणून लवकरच होणार आहे। मुंब्रादेवी म्हणून लवकरच जाहीर होणार आहे मुंब्रादेवी म्हणून। सर ते पूर्वी होतं का? होतो पहिलं आपण सगळे हिंदूच होतो म्हणून त्याच्यामध्ये परत आपण हिंदूला सगळं हिंदूमय करण्याचं काम आम्ही लोक करतो। आम्ही इस्लामपूरचं ईश्वरपूर कसं केलं तसंच लवकरच मुंब्राचं मुंब्रादेवी होणार। वळूयात पुढच्या बातमीकडे। मुंबई, पुणे आणि नाशकात आज एफडीए कडून धडक कारवाई करण्यात आली। मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटीमधील कॅन्टीनचा परवाना या दरम्यान रद्द करण्यात आलाय, तर पुण्याच्या कॅम्पमधील बर्गर किंगवर एफडीएनं कारवाई केली आहे। तर तिकडे नाशिकमधल्या सिडकोमधील झेप्टोचा परवानाही रद्द करण्यात आलाय। ही 3 दृश्य पाहतोय। मुंबई, पुणे आणि नाशकात ही मोठी धडक कारवाई एफडीएनं केली आहे। 3 महत्त्वाच्या आस्थापनांवर कारवाई करत तिथले परवाने रद्द करण्यात आले। मुंबईतली गोरेगाव फिल्म सिटी आणि तिथल्या कॅन्टीनवर ही कारवाई करण्यात आली आहे।